पूर्व विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने महायुति सरकार पर कई गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने धनंजय मुंडे पर भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए बीजेपी पर भी सवाल उठाए हैं। वडेट्टीवार ने कहा कि धनंजय मुंडे के दबाव में सरकार काम करती है और मुंडे के खिलाफ उन्होंने कहा कि उन्हें मंत्री पद से हटा दिया जाना चाहिए ताकि सरकार की इज्जत बनी रहे, अन्यथा यह सरकार भ्रष्ट साबित होगी। उन्होंने ये भी कहा कि विपक्ष के नेताओं ने घोटाले की साजिश रची थी और इस घोटाले को छुपाने के लिए सरकार ने सचिवों और आयुक्तों की बदली की थी। हे 100% खरं आहे। त्यावेळेस विरोधी पक्षनेता असताना त्या बदलीच्या संदर्भात आणि झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मी पण हाऊसमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा घोटाळा मी मांडला होता। परंतु सरकार ढिम्म आहे, त्यावेळेस काही चौकशी केली नाही। एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून, भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून 4-4 सचिवांच्या बदल्या करतो, 2 आयुक्तांच्या बदल्या करतो। हे सगळं जे आहे, मग त्यावेळेस मला वाटतं की त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी ह्या सचिवांच्या बदल्या केल्या गेल्या का? बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी असतो। त्यावेळच्या सीएमकडे होता आणि एवढा प्रेशरमध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होतं का? इतका त्यांचा दबाव होता का? आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का? जा तू जेवढं खायचं तेवढं खा, तू म्हणशील ते करू, अशी काही पद्धत होती? मग हा विषय जो आहे ना, भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे। त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील, नाहीतर आहे तेही घालून बसतील आणि हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांचं सरकार आहे। फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार, असा मेसेज जाईल। यांना थोडं तरी कळायला पाहिजे की एकावर किती किती प्रकारचे आरोप झालेत। पहिल्यांदा जे आरोप झाले त्यावेळेस इतके घाणेरडे आरोप झालेत, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप झालेत, मी काय त्यावर बोलणार नाही। नंतर हे भ्रष्टाचाराचे आरोप, मग त्यांचे सहकारी खुनामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो। म्हणजे सरकारला मला वाटतं की सरकार हे बेशरमाचं झाड झालं आहे असं म्हणायला हरकत नाही। वित्तीय स्थिति पर बात करते हुए वडेट्टीवार ने गढ़चिरौली के एक मजदूर की आत्महत्या का उल्लेख किया, जो 6 महीने तक स्वास्थ्य लाभ नहीं मिलने के कारण परेशान था। इसके अलावा उन्होंने संजय गांधी निराधार योजना के तहत ठेकेदारों और आंगनबाड़ी कार्यकर्ताओं को बकाया राशि नहीं मिलने की बात भी कही। ते आता गेडाम नावाचे अधिकारी होते, प्रवीण गेडाम। तर आम्ही मांडली होती बाजू, आम्ही लिहिलं होतं पत्र, काहीच कारवाई झाली नाही। म्हणजे किती खाल्लं तरी काही कारवाई करायची नाही असं सरकारचं धोरण असेल त्यावेळचे शिंदे सरकारचं आणि आताच्या फडणवीस सरकारचं, पण मग आता त्याला काही इलाजच नाही। बिनधास्त खा, बिनधास्त राहा, महाराष्ट्र लुटून खा, अशी काही पद्धत आता महाराष्ट्रात आणली असेल तर लखलाभ आहे। काल मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मी मांडली। 6 महिन्यापासून मनरेगाचे पैसे दिले जात नाही। कालच गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली, मी काल सांगितलं। इथपर्यंत भयावह परिस्थिती। 4 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही। किती लोकांचे सांगायचे, अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही। कंत्राटदार संप पुकारलाय, प्रत्येक विभागाचे देयके देणं बाकी आहे। निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून गुंडाळून लाडकी बहीण आणली, मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत। लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता 4 व्हीलर आणतील, उद्या 2 व्हीलर, मग स्लॅबचं 2 खोल्याचं घर असेल, त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील। हळूहळू आणून यांना जो काही आकडा 2.5 कोटीपर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा 3 कोटीपर्यंत होता, तो आता हे 25-30 लाखापर्यंत आणतील। हे प्लॅनिंग नाही, आता खूप निकष लावलेत। संजय गांधी निराधार जे काही योजनेचा लाभ मिळतो 1000 रुपये, त्याला फक्त 500 मिळतील, म्हणजे 1,500 मधून एकूण किती झाले तर 1500। असं गणित, यांची डोकी भ्रष्ट झाली आहेत, विकृत झाली आहेत, अशा पद्धतीचा हे निर्णय घेत आहेत। म्हणजे विकृत मानसिकताच आहे। त्या बिचाऱ्याला 1000 रुपये मिळतात त्या कुठेतरी निराधार महिलेला, आणि त्याला ते 1000 रुपये देत 1000 रुपये सोडून वरून 500 द्यायचे आणि 1,500 सांगायचे। हे सोंगाडपणा जो सरकारचं चाललेलं आहे हे काही बरोबर नाही। वडेट्टीवार ने ये भी कहा कि भुजबल अब फडणवीस के करीब आगे हैं और कहा कि भविष्य में भुजबल बीजेपी की ओर जाएंगे या नहीं, यह भविष्य पर निर्भर करेगा।
आता ते भुजबळ साहेबांचा सध्या फडणवीस साहेब ऐकतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं कारण भुजबळ साहेब आणि फडणवीस साहेबांच्या जवळ गेल्याची चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्याकडूनच आम्ही ऐकतो आहे. आणि त्यामुळं आताच्या स्थितीमध्ये भुजबळ साहेब हे फडणवीस साहेबांच्या किंवा भाजपच्या जवळ गेल्याचा मैत्रीपूर्ण संवाद साधताना मला दिसतंय. मी आज जाणार नहीं, पर उद्या मात्र खात्री नहीं। कृषि संकट पर उन्होंने कहा कि सरकार ने जो घोषणा पत्र जारी किया है उसमें किसानों के लिए कर्ज माफी का वादा किया गया था, लेकिन सरकार पर 2 लाख करोड़ रुपए का कर्ज है और किसान अभी भी कर्ज के बोझ तले दबे हुए हैं। उन्होंने सोयाबीन के दामों में गिरावट के कारण किसानों को हुए नुकसान की ओर भी ध्यान आकर्षित किया और कहा कि सरकार को सोयाबीन की खरीद करनी चाहिए, अन्यथा वह मोर्चा निकालेंगे। काय झालं, सरकारने जाहीरनाम्यात दिले 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू, लोक कशाला भरतील? लोकांनी विचार केला कर्ज माफ होणार आहे, अशी फसवणूक सरकारने कशाला करायला पाहिजे? जाहीर सभेमध्ये छाती ठोकून सांगितलं आम्ही 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू. त्याचं कुठे झालंय? 3 लाखाचं काय या बजेटमध्ये सुद्धा देऊ शकणार नाही, पैसेच नाही. ते बिल एवढं आहे, देणं एवढं आहे की आत्ताच्या मला माहितीप्रमाणे 2 लाख कोटी रुपयाचं देणं आहे सरकारला. आणि त्या लाडक्या बहिणींचा पुन्हा अतिरिक्त खर्च आहेच. देणार कुठून? मग कशाला घोषणा करताय? त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्याला पूर्णतः हे सरकार जबाबदार. त्यांना पुन्हा दिशाभूल करायचं. जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे. एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघाला त्यावेळेस निर्यात केली गेली, सोयाबीनचे दर पाडले, 3,500 पर्यंत सोयाबीनचं दर आलं, तिथे कंबरडं मोडलं शेतकऱ्यांचं. आता थोडेसे शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून हमी भावानं तरी पैसे मिळत होते, पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला. तो कोटा संपला. केंद्राकडून कोटा वाढवून आणावा. बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे. आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एंडमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्यांचा वाशिम आणि यवतमाळ 2 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे. आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत, थप्प्या लावून. सगळ्यांना मी शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आणा तुमचा सोयाबीन. न घेतलेलं, सरकारने सोयाबीन घेतला नसेल तर सगळं सोयाबीन कलेक्टरच्या कार्यालयापुढे आणून लावून ठेवू, या तुम्ही तरी खा म्हणून सांगू. इसके अलावा वडेट्टीवार ने लोकसभा चुनाव में कॉर्पोरेट सेक्टर के 29 लाख करोड़ के कर्ज माफ करने का मुद्दा उठाया और पूछा कि क्या सरकार किसानों का कर्ज माफ करे. एकीकडे मुकेश अंबानी नाही, आमचे काय नाव त्यांच्या भावाचं अनिल अंबानीचं 49,000 कोटीचं कर्ज 500 कोटीमध्ये सेटलमेंट केलं. आतापर्यंत कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांचं कर्ज 29 लाख कोटीचं कर्ज आतापर्यंत माफ झालं. मग यांच्या हाताला काय लकवा मारला काय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना? 8-10 लाख कोटी रुपये द्यायसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे तुम्ही उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे यावेळेस एवढं कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याप्रती तुमची ही अनास्था असेल, ठीक आहे, आज चालती आहे, पण उद्या तुमची पण शेतकऱ्यांनी जर ठरवलं आणि उद्या ठरवणारच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे हाल तुम्ही करताय, शेतकऱ्यांची लूट करताय आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून देत नाही, या मैदान आहे पुढे, संपलं नाही. लोकसभा झाली, विधानसभा झाली, जिल्हा परिषदेमध्ये लोकांचा आक्रोश, ईव्हीएम मध्ये गडबड नाही झाली तर नक्की दिसेल. ते जुन्या कडी आता ते वारंवार आरोप झाले की आमदार फुटणार, खासदार फुटणार, हे फुटणार, ते फुटणार, नाही तर मग अर्बन नक्षलवाद, हे शब्द ठरलेले आहेत. काहीच नाही झालं तर मग मुसलमान, ते काही नाही झालं तर मग मंदिर खोदा, मस्जिद खोदा, मंदिर काढा, हे फालतूचे धंदे या सरकारचे सुरू आहे. त्यामुळे ह्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. दिल्ली एग्जिट पोल पर उन्होंने कहा कि 2020 में जो परिणाम आए थे वह काफी हद तक झूठे थे और लोगों को उन पर विश्वास नहीं करना चाहिए. हे बघा, आता सगळे अंदाज पाहिलेत आपण. 2020 मध्ये झालेल्या एक्झिट पोलमध्ये 2020 मध्ये झालेला फक्त एक एक्झिट पोल बरोबर होता, 12 एक्झिट पोल बरोबर. त्यामुळे यावर आपण एक्झिट पोलकडे दुर्लक्ष करणं
त्यावर फार काही भरोसा ठेवण्याची गरज नाही असं माझं मत आहे. NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.